हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा मानस, पण काही लोकांना झटपट निर्णय लागतात। जरांगेंच्या उपोषणावर अजित पवारांकडून भाष्य। 21 तारखेपर्यंत अधिसूचनेची अंमलबजावणी करा, अन्यथा मराठ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। अजित पवारांनी अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांबाबतच्या बहुमताने मत मांडावं, जरांगेंची मागणी। विरोध करतील त्यांना संपवण्याच्या जरांगेंच्या वक्तव्याचा निषेध, गुन्हा दाखल करून जरांगेंना अटक करा, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची मागणी। बारामती नणंद भावजे लढत अटळ, सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात, महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा TV9 मराठीकडे दावा। राजकारणात नाती नाही तर जबाबदारी असते, भाजपसोबत उभे राहतील त्यांच्यासोबत आमची वैचारिक लढाई, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांच्या शरद पवारांकडून भेटीगाठी, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि कुणाल जाचकांची पवारांसोबत भेट। विविध ठिकाणी मोदींचे सेल्फी पॉइंट, सेल्फी प्रमोशन पंतप्रधान करतायत, त्यांच्या विचारांचा आम्हाला आदर, तर संसदेत भाषण करण्यासाठीच लोक निवडून देतात, सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना उत्तर। अमित शहा स्वतः मातोश्रीवर आले होते, मिंद्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, मोदी शहांसोबत राहून त्यांना खोटं बोलण्याची सवय लागली, संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। अमित ठाकरेंवर मारहाणीचे आरोप करणारे महेश जाधव अजित पवार गटात प्रवेश करणार, थोड्याच वेळात महेश जाधवांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश। आदित्य ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात, आदित्य ठाकरे ठाण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। नवी दिल्लीत मुंडे भगिनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकीनंतर प्रीतम मुंडेंचा वाढदिवस साजरा, भाजप अधिवेशनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नेते दिल्लीत। शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांसह इतर आरोपींच्या चौकशीची शक्यता कायम, अण्णा हजारे आणि शालिनी पाटलांकडून नव्यानं मुंबई हायकोर्टात पिटिशन दाखल, 1 मार्चला सुनावणी। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातील पवार गटाच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, निवडणूक आयोगाकडून चिन्ह वाटप न झाल्याचा मुद्दाही मांडण्यात येणार। अजित पवार गटाचा आज अल्पसंख्याक मेळावा, नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मेळाव्याचं आयोजन, प्रमुख नेते मेळाव्याला उपस्थित राहणार। दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, लोकसभेच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, महिन्याच्या शेवटी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।